तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCद्वारे ही गट ब व क यांची संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. तर त्याचे इथं हॉल तिकीट आलेले आहेत. तर इथं परीक्षेची तारीख दिलेली आहे 30 एप्रिल. त्यानंतर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या साईटवर जाऊ शकता किंवा इथं डाउनलोड बटन आहे यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्या साईटवर याल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या. त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल ID असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथं टाकून घेतो. तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल ID असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे तुम्ही. तर मी इथं ईमेल ID टाकून घेतो. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर हा इथं खाली कॅप्चा दिलेला आहे तो जसाचा तसा इथं टाकायचा आहे. तर हे टाकून घेतल्यानंतर इथं बघून घ्यायचं आहे आपण बरोबर आहे की नाही. त्यानंतर इथं खाली बटन दिसतंय लॉग इन, त्यावर इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. तर तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल. तर इथं खूप सारे ऑप्शन आहे. प्रोफाईल क्रिएशन आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. तर इथं आपल्याला जायचं आहे माय अकाउंटमध्ये. तर माय अकाउंटवर क्लिक करायचं आपल्याला. तर इथं सर्व तुमची माहिती दिसेल. तुमचं इथं प्रोफाईल दिसेल, फोटो दिसेल, तुमचं इथं प्रोफाईल स्टेटस दिसेल कंप्लीट. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं आहे. आता इथे तुमचे ॲप्लिकेशन दिसतील, तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेले आहे. तर इथं सर्वात खालचं ॲप्लिकेशन आहे हे बघा 11/2/2023चं. तर हे जे ॲप्लिकेशन आहे हे आहे B आणि C ग्रुपचं आहे. तर ह्या ॲप्लिकेशनवर आपल्याला इथं व्ह्यूमध्ये व्ह्यू करायचं आहे त्या ॲप्लिकेशनला. त्यानंतर आता हे ॲप्लिकेशन खाली इथं ओपन होईल. इथं खाली जायचं आहे आपल्याला. तर हे बघा इथे खाली ओपन झालेलं आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी इथं फॉर्म भरलेला आहे ते इथं पदं दिसतील तुम्हाला. त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट दिसतील जे तुम्ही अपलोड केलेले आहे. खाली तुमचा सर्व फॉर्म दिसेल, तुमची माहिती दिसेल. तर आपण आता इथं वरती यायचं आहे. इथं साईडला 2 टॅब दिसत आहे तुम्हाला. एक फी रिसिप्ट आहे हे बघा इथं, आणि एक खाली आहे ॲडमिट कार्ड. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमचं हे हॉल तिकीट इथं हे बघा साईडला कोपऱ्यात हे डाउनलोड होत आहे. तर याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ओपन करायचं आहे त्याला. तर यावर तुमची सर्व माहिती दिलेली आहे. तुमचे परीक्षा केंद्र कुठे आहे ते पण इथं दिलेलं आहे. इथं खाली तुमचा परीक्षेचा वेळ दिलेला आहे. त्या वेळेत तुम्ही तिथं उपस्थित राहायचं आहे. तर हे बघू शकता आणि ह्या सूचना दिलेल्या आहे. या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर याला तुम्ही इथून प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.